वेलकम टू एम जे शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे एकूण 50 नियम बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण त्यापुढील नियम बघणार आहोत. तर चला बघूया गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरचे पुढील नियम. रूल नंबर 51, रूल नंबर 51 काय म्हणतोय बघूयात. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स 3 प्रकारचे असतात. आता सगळ्यात आधी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, बरोबर. प्रश्नार्थक वाक्यात इंग्रजीमध्ये 3 प्रकारचे असतात. म्हणजे स्पर्धा परीक्षेला ज्या पद्धतीने विचारलं जातं तसे तर प्रकार 2च असतात, पण स्पर्धा परीक्षेला ज्या पद्धतीने विचारलं जातं म्हणजे जसं तुमचं माइंडसेट व्हायला पाहिजे त्या पद्धतीने जर आपण गेलो तर ते 3 विभागात विभागले जातात, बरोबर. आता हेल्पिंग वर्बने सुरू होणारे प्रश्न. आता हेल्पिंग वर्ब किती, जे 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत कोणती, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, है ना. म्हणजे हे जे आहेत हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू, यूज टू. याच्याने जे प्रश्न सुरू होतात म्हणजे ह्या सहाय्यकारी क्रियापदाने जे प्रश्न सुरू होतात त्यांना हेल्पिंग व्हर्बने सुरू होणारे प्रश्न असे आपण म्हणतो. या प्रश्नांना आपण दुसरं नाव यस किंवा नो क्वेश्चन असं देखील म्हणतो. म्हणजे याचं उत्तर यस किंवा नोमध्ये देता येतं. हा पहिला प्रकार झाला. WH वर्ड्सने सुरू होणारे प्रश्न म्हणजे WH शब्द येतात म्हणजे हू आहे, हुम आहे, व्हिच आहे, व्हूज आहे, हाऊ आहे. याच्याने जे वाय आहे याच्याने जे प्रश्न सुरू होतात त्यांना आपण काय म्हणतो, WH वर्डने सुरू होणारे प्रश्न असं म्हणतो. WH वर्ड जो क्वेश्चन असतो, WH क्वेश्चन जो असतो त्याला स्पेशल क्वेश्चन असं म्हणतात. त्याला स्पेशल क्वेश्चन असं का म्हणतात, कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारे देता येतं. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम तर तुम्ही तुमचं नाव सांगाल, येस किंवा नोमध्ये उत्तर देणार नाही. म्हणजे व्हर्बल क्वेश्चनसारखं. जसं हेल्पिंग वर्बने सुरू होणारे क्वेश्चन असतात हे हेल्पिंग वर्बने सुरू होणारे क्वेश्चन हे काय असतात, व्हर्बल क्वेश्चन असतात किंवा त्यांना आपण दुसरं नाव येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो. तसंच WH वर्डने जे सुरू होणारे प्रश्न असतात त्यांना आपण स्पेशल क्वेश्चन असं म्हणतो, कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारे देता येतं, बरोबर. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसरा प्रकार याच्यामध्ये असा आहे, तो WH वर्डने सुरुवात होऊन वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसणे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हेल्पिंग वर्बमध्ये जर वाक्य सुरू झालं असेल तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येईल. WH वर्डने वाक्य सुरू झाला असेल तर वाक्याच्या शेवटी काय येणार, क्वेश्चन मार्क येणार. याच्यामध्ये आता लक्षात घ्या, हेल्पिंग वर्बने ज्यावेळेस क्वेश्चन सुरू होतो वाक्याच्या शेवटी काय येणार, क्वेश्चन मार्क. आणि WH वर्ड्सने सुरू होईल तर त्यावेळेस लक्षात घ्या, WH वर्ड ज्यावेळेस सुरू होईल तर याच्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब पाहिजे क्वेश्चन फ्रेमिंगसाठी. काय पाहिजे, मग बाकीचा रेस्ट पार्ट. WH वर्ड नंतर लगेच हेल्पिंग वर्ब पाहिजे. याला WH वर्ड्सने सुरू होणारे प्रश्न असं म्हणतात. लक्षात घ्या, आयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतो, पण आपल्याला जर क्वेश्चन फ्रेमिंग जर प्रॉपर माहीत असेल तर हे आपलं चुकत नाही. लक्षात आलं. तर बघा मग याच्यात WH वर्डने सुरुवात होऊन वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसते. आता अशी रचना इनडायरेक्ट स्पीचमध्ये असते. जेव्हा वाक्यात एक डायरेक्ट क्वेश्चनवर इनडायरेक्ट क्वेश्चन असतो तर अशा वाक्याच्या शेवटी म्हणजे सुरुवातीलाच काय डायरेक्ट क्वेश्चन आहे आणि नंतर काय इनडायरेक्ट क्वेश्चन आहे तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येईल. पण एकाच वाक्यात सुरुवातीला काय आहे म्हणजे दिलेलं वाक्य स्टेटमेंट आहे आणि नंतर क्वेश्चन असेल तरी फुलस्टॉप, तिथं फुलस्टॉप येतो, क्वेश्चन मार्क येत नाही. म्हणजे WH वर्डने सुरुवात होऊन म्हणजे याची रचना कशी असेल, WHने सुरुवात होईल, याच्यानंतर इमिजिएट काय असेल, कर्ता असेल, म्हणजेच काय असेल, सब्जेक्ट असेल. लक्षात घ्या, याच्यानंतर जर सब्जेक्ट असेल तर याला इनडायरेक्ट क्वेश्चन असं म्हणतात. आणि या वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप येत असतो, क्वेश्चन मार्क येत नसतो. ह्या 3ही गोष्टी समजून घ्या. लक्षात आलं. हेल्पिंग वर्बने सुरुवात होणारा क्वेश्चन त्याची रचना कशी असेल, 24 सहाय्यकारी क्रियापदापैकी एकाने प्रश्न सुरू होईल, त्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये देण्यात येईल, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन असे म्हणतात. दुसरं WH वर्डने सुरुवात होणारे क्वेश्चन म्हणजे जे WH वर्ड आहेत हू, हुम, हुज, व्हिच, है ना, वाय, व्हेन, वेअर, हाऊ, हे जे WH वर्ड आहेत त्याच्याने सुरू होणारा प्रश्न त्याची रचना कशी असेल, सुरुवातीला WH वर्ड असेल, नंतर हेल्पिंग वर्ब असेल, रेस्ट पार्ट घेऊन वाक्याच्या शेवटी काय असेल, क्वेश्चन मार्क असेल. आणि तिसरा जो भाग आहे WH वर्डने क्वेश्चन सुरू झालेला आहे, WH वर्डने त्याची वाक्याची सुरुवात झालेली आहे, पण WH वर्ड नंतर इमिजिएट तिथे जर करता असेल तर वाक्याच्या शेवटी काय येईल, फुल स्टॉप येईल. लक्षात घ्या, WH वर्ड नंतर जर हेल्पिंग वर्ब असेल तर वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येईल. WH वर्ड नंतर जर सब्जेक्ट आला इमिजिएट तिथं क्वेश्चन मार्क येणार नाही, तिथं फुल स्टॉप येईल. लक्षात आलं. मग एकदा समजून घ्या, ठीक आहे. बघा मग आता पुढे नेक्स्ट. आता हेल्पिंग वर्बने सुरू होणारे प्रश्न. आता मी तुम्हाला सांगितलं हेल्पिंग वर्ब किती आहेत, 24 आहेत. त्याच्याने सुरू होणारा प्रश्न, कॅन यू डू दिस. वाक्याची शेवटी म्हणजे लक्षात घ्या, कॅन हा ऑक्झिलरी वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे.
सगळे मॉडेल हे हेल्पिंगचं काम करतात, म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतात, बरोबर आहे. मग याच्या वाक्याच्या क्वेश्चन मार्क आला, वाक्य बरोबर. डिड यू गो देअर हे वाक्य पण बघा, डिड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यानंतर करता आला, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आला, लक्षात घ्या. म्हणजे काय झाला, हेल्पिंग वर्बने सुरू होणारे प्रश्न आपण म्हणू शकतो. मग 24 पैकी काही तयार करू शकतो आपण, 24 पैकी काही तयार करू शकतो. विल यू प्ले क्रिकेट, विल यू गो देअर, हां, कुड यू सॉल्व दिस सम, या पद्धतीने आपण असंख्य प्रश्न तयार करू शकतो, लक्षात घ्या. हा पहिला प्रकार होता. दुसरा प्रकार आहे WH वर्डने सुरू होणारे प्रश्न, म्हणजे WH वर्डने तुम्हाला सांगितलं तसे त्याची रचना कशी असते बघा. वाय डिड यू गो देअर, वाय हा WH वर्ड आला, डीड हा सहाय्यकारी क्रियापद आला, बरोबर आहे, लक्षात घ्या. जर आपण वाय नंतर डीड नाही घेतला तर ती वाक्याची रचना म्हणजे प्रॉपर WH वर्ड तो होत नाही, बरोबर आहे, लक्षात घ्या. वाय डिड यू गो देअर हे झालं. वेअर डू यू लिव्ह, हा बघा, वेअर नंतर डू हे काय सहाय्यकारी क्रियापद आले, म्हणजे क्वेश्चन फ्रेमिंग करण्यासाठी WH क्वेश्चन फ्रेमिंग करण्यासाठी त्याच्यानंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे, हे वाक्य बरोबर. नेक्स्ट, आता WH वर्ड विदाउट क्वेश्चन मार्क, WH वर्ड विदाउट क्वेश्चन मार्क म्हणजे वाक्य WH वर्डने सुरू झालेलं आहे पण वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क नाही आहे. तर असं केव्हा होतं की WH वर्ड नंतर इमिजिएट सब्जेक्ट आला तर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो, लक्षात घ्या. आता या वाक्यात बघूयात आपण. माय फादर आस्क्ड मी व्हॉट ही कुड डू फॉर मी. आता हे वाक्य जे आहेत ह्या दोन अँगलने आपण लक्षात ठेवूया. माय फादर आस्क्ड मी, पहिली तो गोष्ट हे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य आहे, स्पेशल क्वेश्चनचं वाक्य आहे, म्हणजे WH क्वेश्चनचं वाक्य आहे. माय फादर आस्क्ड मी म्हणजे हा सेक्शन जो झाला हा काय झाला, हा स्टेटमेंट झाला, लक्षात घ्या. अशी पण रचना असते, हा स्टेटमेंट झाला, बरोबर आहे. नंतर बघा WH वर्ड नंतर जे वाक्य WH वर्ड नंतर काय आलं आहे, सब्जेक्ट आला आहे. मी काय सांगितलं होतं, WH वर्ड नंतर जर सब्जेक्ट आला हां नंतर मग सब्जेक्ट नंतर सहाय्यकारी क्रियापद येतो, लक्षात घ्या. मग हे वाक्य बरोबर आहे. इथं फुल स्टॉप आहे का बघा, मी नंतर फुल स्टॉप नाही, मी नंतर, कारण याला इनडायरेक्ट क्वेश्चन असं म्हणतात. हे दिलेलं वाक्य इनडायरेक्ट सेंटेन्सचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, तर टीचर आस्क्ड द स्टुडंट, इथपर्यंत हे स्टेटमेंट आहे. वेअर द पोस्ट ऑफिस वॉज, आता वेअर नंतर द पोस्ट ऑफिस बरोबर सब्जेक्ट आला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर वाक्याची शेवटी काय आला, वेअर द पोस्ट ऑफिस वॉज, वेअर द पोस्ट ऑफिस वॉज. जर वाक्यात टू बीचं रूप आलेलं असेल तर ते वाक्याच्या शेवटी जातं, लक्षात घ्या. जर वाक्यात टू बीचं रूप आलेलं असेल तर वॉज वेअर तर ते वाक्याच्या शेवटी जातो, कारण त्याची रचना कशी असते, इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना कशी असते, WH वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना असते. जर वाक्यात ऑब्जेक्ट नसेल तर सब्जेक्ट वर्ब येतो. या वाक्यात ऑब्जेक्ट नाही आहे म्हणजे फक्तच काय आलं, द सब्जेक्ट, द पोस्ट ऑफिस हा सब्जेक्ट आहे, वॉज हा काय वर्ब आहे. वाक्यात जर ऑब्जेक्ट नसेल तर काहीच गरज नाही, या पद्धतीने ते येतं. म्हणजे हा सुद्धा इनडायरेक्ट क्वेश्चनचा भाग आला. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे का, नाही आहे. परत आपण मागे जाऊयात. इथं बघा, हेल्पिंग वर्बने सुरू होणारे क्वेश्चन्स, हेल्पिंग वर्बने सुरू होणारे क्वेश्चन्स, WH वर्डने सुरू होणारे क्वेश्चन्स. स्ट्रक्चर बघा, त्याचं स्ट्रक्चर बघा, WH वर्ड नंतर लगेच सहाय्यकारी क्रियापद आहे, ठीक आहे. नेक्स्ट, पुढे आता पुढचं एक बघा, परत पुढचं बघा व्यवस्थित. म्हणजे WH वर्डने वाक्य सुरू झालं आहे पण वाक्याची शेवटी काय क्वेश्चन मार्क नाही. त्याची रचना कशी सांगितली मी तुम्हाला, त्याची रचना कशी सांगितली, WH वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब अशी रचना सांगितली आणि अशी रचना सांगितली, लक्षात घ्या. म्हणजे दोन वाक्य बघा, ठीक आहे. मग आता याच्यावर एरर बघूयात आपण. आता याच्यात एरर व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला तिथेच फोकस करायचा आहे. पहिलं वाक्य बघा, स्पॉट द एररमध्ये, द पासर बाय टोल्ड अस वेअर वॉज द मॅरेज हॉल. द पासर बाय टोल्ड अस म्हणजे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, हे स्टेटमेंट झालं. तर दुसरं वाक्य कशामध्ये यायला पाहिजे, WH नंतर काय यायला पाहिजे, सब्जेक्ट यायला पाहिजे. मग WH नंतर इथं काय आला, वॉज आला, सहाय्यकारी क्रियापद आलं, बरोबर आहे. वेअर वॉज द मॅरेज हॉल हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं, वेअर द मॅरेज हॉल वॉज असं पाहिजे होतं, बरोबर आहे. अँड ही ऑल्सो लेड अस टू देअर, नो एरर. आता इथं बघा, द पासर बाय टोल्ड अस, द पासर बाय टोल्ड अस, पहिलं वाक्य बरोबर. दुसरं, वेअर वॉज द मॅरेज हॉल, ह्या वाक्यात हे वाक्य कसं पाहिजे होतं, वेअर द मॅरेज हॉल वॉज, द मॅरेज हॉल वॉज असं पाहिजे होतं. ही रचना चुकली म्हणजे हा सेकंड पार्ट चुकला आहे, लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. हा म्हणजे याच्यात काय इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना आहे. कोणता एक प्रकार हा इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना आली आहे याच्यात. इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये WH वर्ड नंतर सब्जेक्ट येतो,
हेल्पिंग व्हर्ब येत नाही. नेक्स्ट पुढे, आय डोंट नो वेअर इज शी गोईंग, नो एरर. आता बघा आय डोंट नो इथं स्टेटमेंट आलं, मग दुसरं वाक्य काय यायला पाहिजे, WH वर्ड नंतर सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा प्रकार यायला पाहिजे. वेअर इज शी गोईंग, आता वेअर इज शी गोईंग च्याऐवजी काय पाहिजे, वेअर शी इज गोईंग असं पाहिजे. काय पाहिजे, वेअर शी इज गोईंग. इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना ही बघा. मग आय डोंट नो बरोबर आला स्टेटमेंटचा पार्ट. वेअर इज शीच्या ऐवजी येथे पाहिजे वेअर शी इज असं पाहिजे. इथे चुकलेलं आहे, गोईंग हे बरोबर आहे. मग लक्षात आलं कुठं पार्ट चुकला आहे आपला, इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये. नेक्स्ट तिसरा प्रश्न बघा, ही आस्क्ड मी व्हॉट हॅड आय गॉन टू ऑफिस वेन आय न्यू देअर वुड बी फ्युअर बसेस ऑन रोड दॅट डे. ही आस्क्ड मी इथपर्यंत बरोबर आहे. व्हॉट हॅड आय गॉन टू ऑफिस, आता इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना आहे. मग इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये WH वर्ड नंतर काय येतो, सब्जेक्ट येतो, नंतर सहाय्यकारी क्रियापद येतो. मग आय हॅड असं पाहिजे, इथं हॅड आय आहे म्हणजे तिथे मिस्टेक आहे. लक्षात घ्या. मग ही आस्क्ड मी इथपर्यंत बरोबर आहे. व्हॉट हॅड आय गॉन टू ऑफिस, इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना असल्यामुळे WH वर्ड नंतर सब्जेक्ट यायला पाहिजे. मग ही रचना कशी पाहिजे, व्हॉट आय हॅड गॉन टू ऑफिस असं त्या वाक्याचं सेन्स येईल. बरोबर आहे. मग येथे चुकलेलं आहे या बीमध्ये. वेन आय न्यू देअर वुड बी फ्युअर बसेस ऑन रोड दॅट डे हे वाक्य बरोबर आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. मग कुठे मिस्टेक झाली आहे, व्हॉट कारण इनडायरेक्ट क्वेश्चन आहे तो व्हॉट नंतर काय यायला पाहिजे, सब्जेक्ट यायला पाहिजे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे या पद्धतीने. नेक्स्ट, माय फादर आस्क्ड मी व्हॉट कुड शी डू फॉर मी इन दॅट क्रिटिकल सिच्युएशन. माय फादर आस्क्ड मी पहिला पार्ट आला स्टेटमेंटचा, व्हॉट कुड शी डू. इथे काय पाहिजे लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात आलं असेल. मग खाली बघूयात आपण. माय फादर आस्क्ड मी वाक्य बरोबर आहे. व्हॉट कुड शी डू च्या ऐवजी हा चूक आहे, व्हॉट शी कुड डू असं यायला पाहिजे. लक्षात घ्या. फॉर मी इन दॅट क्रिटिकल सिच्युएशन हे बरोबर आहे. म्हणजे इथं काय पाहिजे, इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना आहे. मग इथं काय पाहिजे, व्हॉट नंतर सब्जेक्ट प्लस मेन रेस्ट पार्ट पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट, आय आस्क्ड हिम हाऊ कुड ही गो आउट इफ इट स्टार्टेड रेनिंग, नो एरर. आय आस्क्ड हिम हे बरोबर आहे. हाऊ नंतर येथे सब्जेक्ट यायला पाहिजे, हा कुड सब्जेक्ट नंतर यायला पाहिजे. म्हणजे या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. बघा. मग आपण आता सेक्शन सोडूयात. आय आस्क्ड हिम बरोबर आहे. हाऊ कुड ही गो आउट ऐवजी हाऊ ही कुड गो आउट आलं लक्षात. नेक्स्ट, मग हे वाक्य बरोबर आहे, फक्त इथे मिस्टेक आहे. लक्षात आलं. मी तुमच्या लक्षात येईल, मी त्याला बॉक्स काय करतोय मग तुम्हाला इमिजिएट लक्षात येईल. या पद्धतीने जर आपण सोडत गेलो, परीक्षेत हा प्रकार विद्यार्थ्यांना अजिबात कळत नाही जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं. आता तुमचं चुकणार नाही 100%, कारण हा क्रॅश कोर्सच मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे की इंग्रजीमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये आयोग जे विचारतो त्याचाच मी भडीमार पुन्हा पुन्हा केलेला आहे. नेक्स्ट पुढे स्पॉट द एररमध्ये बघा. द टीचर आस्क्ड द स्टुडंट व्हॉट वॉज हर नेम. द टीचर आस्क्ड द स्टुडंट व्हॉट वॉज हर नेम आलं लक्षात. तर यामध्ये बघा, द टीचर आस्क्ड हा सेक्शन बरोबर आहे. द स्टुडंट इथपर्यंत देखील बरोबर आहे. व्हॉट वॉज हर नेम या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. पहिलं सेक्शन बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. जो तिसरं सेक्शन आहे त्यामध्ये इनडायरेक्ट क्वेश्चनची रचना असल्यामुळे WH वर्ड नंतर काय आलं पाहिजे, व्हॉट हर नेम वॉज. या वाक्यात लक्षात घ्या ऑब्जेक्ट नाही आहे, व्हॉट हर नेम वॉज फक्त टू बीचं रूप आलेलं आहे. मग ते वाक्याच्या शेवटी यायला पाहिजे. लक्षात घ्यायचे आपण पहिलं वाक्य बघितलं होतं त्या पद्धतीने. म्हणजे या सेक्शनमध्ये मिस्टेक होती. लक्षात घ्या. ते सेक्शन कसं यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट पुढे, आय डोंट नो वेअर डज शी लिव्ह. आता हे बघा, आय डोंट नो पर्यंत बरोबर आहे. वेअर डज शी लिव्ह, आता इथे या सेक्शनमध्ये बघा, आय डोंट नो बरोबर आहे, वेअर बरोबर आहे. डज शी लिव्ह इनडायरेक्ट क्वेश्चन असल्यामुळे इथं काय पाहिजे, वेअर शी लिव्ज फक्त, डज लिव्ह नाही, वेअर शी लिव्ज असं येईल, फक्त वेअर शी लिव्ज असं येईल. लक्षात घ्या. या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, कारण वेअर तिथपर्यंत बरोबर आहे, पण डज शी लिव्ह इथं क्वेश्चन नाही तयार करायचं आपल्याला, डायरेक्ट आपल्याला इनडायरेक्ट क्वेश्चन तयार करायचं आहे. बरोबर. वेअर शी लिव्ज या डज काढून टाका, या लिव्हला एस प्रत्यय लावा सिम्पल प्रेझेंटमध्ये. येथेच चुकलेलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, टेल मी
टेल मी हाऊ इज ॲनालॉग कॉम्प्युटर डिफरंट फ्रॉम डिजिटल कॉम्प्युटर. नो एरर. टेल मी हा पार्ट आला पहिला स्टेटमेंटचा. तर दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये मिस्टेक आहे. बरोबर आहे, लक्षात घ्या. पहिलं बघा, टेल मी हे बरोबर आहे. हाऊ इज ॲनालॉग कॉम्प्युटर डिफरंट. हाऊ ॲनालॉग कॉम्प्युटर इज डिफरंट असं पाहिजे. हे काय पाहिजे, हा जो इज आहे ना, इज हा कुठं पाहिजे, हाऊ ॲनालॉग कॉम्प्युटर इज असं पाहिजे. हा इज इथे नको, हा कुठे पाहिजे, येथे पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून इथे या सेक्शनमध्ये मिस्टेक होती, आपण ती करेक्ट केली. बाकीचं सगळं बरोबर आहे. लक्षात आलं. नेक्स्ट, आता आयोगाने विचारलेले प्रश्न याच्यावर दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तो 3 नियम बघितले असतील, म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू होणारे क्वेश्चन्स, WH वर्डने सुरू होणारे क्वेश्चन, WH वर्डने सुरू झालेले परंतु वाक्याच्या शेवटी फुलस्टॉप येणारे परंतु क्वेश्चन मार्क न येणारे. बरोबर. तर आता आपण बघायचं आहे, आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे हा प्रकार कोणता आहे. चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन. करेक्टली फ्रेम क्वेश्चन म्हणजे या सेक्शनमध्ये आपल्याला काय, म्हणजे या क्वेश्चनमध्ये काय शोधायचं आहे की कोणती वाक्य करेक्ट आहे. आता बघा, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. वाक्याच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसला तर त्याची रचना कशी पाहिजे, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब अशी रचना पाहिजे. बरोबर आहे. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिसला तर. वाक्याच्या शेवटी जर क्वेश्चन मार्क दिसला नाही, फुल स्टॉप दिसला असेल तर त्याची WH ची रचना कशी पाहिजे, WH प्लस सब्जेक्ट असं दिसायला पाहिजे. ठीक, डन. व्हॉट वेअर यू डुईंग ॲट 2 o'clock. वाक्याच्या शेवटी काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. मग व्हॉट वेअर यू डुईंग ॲट 2 o'clock असं पाहिजे होतं, कारण हा काय क्वेश्चन आहे. WH वर्डने सुरू होणारा क्वेश्चन आहे. हा स्पेशल क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर स्पेशल पद्धतीने देता येईल. व्हॉट वेअर यू डुईंग ॲट 2 o'clock वाक्य चुकलं आहे. इथे व्हॉट यूच्या ऐवजी काय पाहिजे, व्हॉट वेअर यू डुईंग ॲट 2 o'clock. लक्षात आलं. नेक्स्ट, वेन डिड शी गेट मॅरिड. वेन डिड शी गेट मॅरिड. टू गेट मॅरिड ही फ्रेज आहे, हे वाक्य बरोबर आहे. वेन नंतर डिड आलं आहे, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे वाक्य गेट मॅरिड म्हणजे लग्न होणे. तिचं लग्न केव्हा झालं असा त्या वाक्याचा अर्थ आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटलं सर इथं डिड आला इथं परत मॅरिड आला, असं नाही आहे. गेट मॅरी ही फ्रेज आहे. वेन डिड शी गेट मॅरिड असंच म्हणतो वेन. बरं का, लक्षात घ्या, हे वाक्य बरोबर आहे. पुढे, वेअर डिड यू हिडन द लेटर. वेअर डिड यू हिडन द लेटर. आता ह्या वाक्यामध्ये लक्षात द्या, वेअर डिड यू हिडन द लेटर. वेअर डिड यू, इथे हिडनच्या ऐवजी काय पाहिजे, हाईड पाहिजे. बरोबर, काय पाहिजे, हाईड पाहिजे. कारण हिडन तिसरं रूप आहे. डू डज डिड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, तिसरं रूप येत नाही. म्हणजे हे वाक्य चुकलं आहे आपलं. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोणतं आहे, फक्त बीच बरोबर आहे. याच्यामध्ये कोणतं आहे, बीच बरोबर आहे. बरोबर आहे की नाही, फक्त बी. मग कुठे बी, ओनली बी इज करेक्ट. आलं लक्षात. या पद्धतीने त्याचं उत्तर आलं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट, राज्यसेवा 2017ला प्रश्न विचारला आहे बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. वेन वेअर यू लिव्हिंग. वेन यू वेअर लिव्हिंग असं वाक्य दिलेलं आहे. मग आता इथे बघा, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, सुरू झालेले WH ने. मग याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद यायला पाहिजे, पण करता आलेलं आहे. वेन आर यू लिव्हिंग असं ते वाक्य पाहिजे होतं. ते वाक्य कसं पाहिजे होतं, वेन आर यू लिव्हिंग. आर यू लिव्हिंग असं ते वाक्य पाहिजे होतं. ठीक आहे. मग हे पहिलं वाक्य चुकलं. वेअर आर यू गोईंग. वेअर पहिले वाक्याची शेवटी काय, क्वेश्चन मार्क आहे. मग WH ने सुरू झाले, हेल्पिंग वर्ब आहे का, करता क्रियापद. म्हणजे हे वाक्य बरोबर. दुसरं सी बघा, व्हॉट आय कॅन डू फॉर यू. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, WH ने सुरू झालेला आहे प्रश्न, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर करता आहे, म्हणजेच हे वाक्य चुकलं. हे वाक्य कसं यायला पाहिजे होतं करेक्ट, व्हॉट कॅन आय डू फॉर यू असं पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. म्हणजे याच्यामध्ये फक्त दुसरं बी हे ऑप्शनच बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलं आहे, करेक्ट सेंटेन्स शोधा. बरोबर आहे. आता करेक्ट कोणते, याच्यात फक्त बीच आहे. मग ए अँड बी ओनली सोडा, मग फक्त बीच आहे आपलं उत्तर बरोबर. लक्षात आलं. नेक्स्ट, पुढे, चूज द करेक्टली फ्रेम क्वेश्चन्स. ESO 2016ला प्रश्न विचारला आहे. करेक्टली फ्रेम क्वेश्चन्स कोणती आहेत ते बघूयात. व्हॉट आय कॅन डू फॉर यू, परत आलं बघा, तेच रिपीट झालं. हे वाक्य कसं पाहिजे होतं, म्हणजे वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क आहे, व्हॉटने सुरू झालं आहे, तर याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य करेक्ट कसं यायला पाहिजे, व्हॉट कॅन आय डू फॉर यू असं पाहिजे. म्हणजे पहिलं वाक्य चुकलं आपलं. दुसरं, वी कॅन स्टार्ट नाव. वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे,
पण सुरुवात कशाने झाली आहे, प्रोनाऊनने झालेली आहे, म्हणजे डब्ल्यू शब्दाने झालेली नाही आहे. हे वाक्य असं पाहिजे होतं. जर क्वेश्चन आहे शेवटी तर हे वाक्य असं पाहिजे होतं, कॅन वी स्टार्ट नाव, कॅन वी स्टार्ट नाव असं पाहिजे होतं, तर हे बरोबर आलं असतं. म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. आलं, हे वाक्य जर बरोबर राहिलं असतं तरी ते क्वेश्चन मार्क नको, फुल स्टॉप पाहिजे होता. पण क्वेश्चनचंच आहे, करेक्टली फ्रेम क्वेश्चन विचारलं आहे म्हणून आपण त्या पद्धतीने बनवलं. नेक्स्ट, विच इज फास्टर, द ट्रेन ऑर द बस. विच इज फास्टर, द ट्रेन ऑर द बस. आता याच्यात बघा दोनमध्येच कंपॅरिझन आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. विच इज फास्टर, द ट्रेन ऑर द बस. येस, हे वाक्य बरोबर आहे. आता पुढे बघा, हू इज युअर कंपॅनियन. हू इज युअर कंपॅनियन वाक्य शेवटी क्वेश्चन मार्क आहे. हूने वाक्य सुरू झालं, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे, मग नंतर त्याच्यानंतर कर्ता आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. मग यामध्ये फक्त कोणतं, सी आणि डी हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. आपण आन्सर ऑप्शनमध्ये सी आणि डी बघूयात. ओन्ली सी अँड डी बरोबर आलं, बाकीचं सोडून द्या. ठीक आहे, मग या प्रश्नाचं उत्तर आलं ओन्ली सी अँड डी. नेक्स्ट पुढे बघा, STI 2014ला प्रश्न विचारला आहे, विच ऑफ द क्वेश्चन इज ऑब्लिक आर करेक्टली फ्रेम्ड. हां बघा आता, वाय दे आर टॉकिंग सो लाऊडली. वाक्याच्या शेवटी काय क्वेश्चन मार्क आहे. या पंक्च्युएशनवर पण आपण लक्ष द्यायचं बरं का, कीप इन माइंड. वाय दे आर टॉकिंग सो लाऊडली, हे वाक्य असं पाहिजे होतं, वाय आर दे असं पाहिजे होतं. वाय आर दे टॉकिंग सो लाऊडली. आलं लक्षात, असं पाहिजे होतं. सो लाऊडली असं पाहिजे होतं, क्वेश्चन मार्क, बाकीचं आहे. पुढचं वाक्य, हू इज शी गोइंग टू मॅरी. हू इज शी गोइंग टू मॅरी. आता इथे लक्षात द्या, हू नंतर इज आलेला आहे, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आलं आहे, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर. पहिलं काय आहे, पहिलं चुकलं आहे आपलं, दुसरं बरोबर आहे. तिसरं बघा, हू शी इज गोइंग टू मॅरी, हे वाक्य चुकलेलं आहे, वरचं वाक्य बरोबर आहे, खालचं वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे यामध्ये फक्त बी हा बरोबर आहे, सी चुकलेला आहे. सी का चुकला आहे, हू इज पाहिजे होता इथे, म्हणजे क्वेश्चन मार्क वाक्याच्या शेवटी. मग WH वर्ड यायला पाहिजे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे, नंतर नाऊन, नंतर ऑब्जेक्ट वगैरे हा पार्ट यायला पाहिजे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा पार्ट यायला पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे, मग लक्षात आलं, हे बरोबर आहे, हे चुकलं, पहिलं चुकलं, म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. मग आन्सर ऑप्शनमध्ये बी कुठे आहे ते बघूयात. आन्सर ऑप्शनमध्ये बघूया, ए अँड सी ओनली नाही, ए अँड बी ओनली नाही, तिसरं ए बी अँड सी ओनली नाही, बी ओनली, म्हणजे हे आपलं उत्तर येईल 4, बी ओनली. लक्षात आलं, ते का चुकीचे तेही तुम्हाला मी सांगितलं. नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. आय वंडर वाय ही इजंट देअर हिअर. ओके बघा, आय वंडर वाय ही इजंट हिअर. पहिलं वाक्य जर स्टेटमेंट असेल आणि दुसरं वाक्य WHने सुरू झालं आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप नसेल तर त्याच्यानंतर करता यायला पाहिजे, म्हणजे हे वाक्य बरोबर. आलं का लक्षात, हे वाक्य बरोबर. जर हे वाक्य असं राहिलं असतं, वाय इज ही नॉट हिअर असं जर राहिलं असतं तर ते वाक्य चुकलं असतं, कारण वाक्याच्या शेवटी काय फुल स्टॉप आहे, म्हणजे WHने सुरू होणारा भाग पण वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क नाही नसणारा भाग हा तो भाग आहे. लक्षात घ्या. द इन्स्पेक्टर आस्क्ड अस, म्हणजे हा इनडायरेक्ट क्वेश्चनचा भाग आला. द इन्स्पेक्टर आस्क्ड अस वाय हॅडंट वी तिकीट. द इन्स्पेक्टर आस्क्ड अस हा पहिला सेक्शन बरोबर आला. वायच्या नंतर काय यायला पाहिजे, सब्जेक्ट यायला पाहिजे. याच्यात सब्जेक्ट काय आहे, वी आहे. वाय वी हॅडंट अ तिकीट असं पाहिजे, बरोबर आहे. वाय वी हॅडंट तिकीट, कारण वाक्याच्या शेवटी काय फुल स्टॉप आहे ना. जर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असेल तर WH नंतर करता यायला पाहिजे, सहाय्यकारी क्रियापद नाही. मग इथं काय आलं आहे, सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, म्हणून ते वाक्य चुकलेलं आहे. लक्षात घ्या. पहिलं बरोबर, दुसरं चूक. तिसरं बघा, आय डोंट नो वाय दे कांट गेट हिअर अर्लियर. आय डोंट नो बरोबर आहे, बरोबर आहे. आय डोंट नो हा सेक्शन बरोबर आहे. वाय वाक्याच्या शेवटी काय पहिले बघायचं, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. वाय दे कांट गेट हिअर अर्लियर, देच्या नंतर सब्जेक्ट यायला, सॉरी वायच्या नंतर काय यायला पाहिजे, सब्जेक्ट यायला पाहिजे, तो आला आहे. नंतर सहाय्यकारी क्रियापद, नंतर बाकीचा पार्ट. वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर. बरोबर, म्हणजे कोणतं सेक्शन बरोबर आलं, या क्वेश्चनमध्ये ए आणि सी हा पार्ट बरोबर आला. ए आणि सी बघूयात कुठे. पहिल्यामध्ये ए अँड बी ओनली आहे, नाही. दोनमध्ये ए आणि सी ओनली आहे, बरोबर आहे, ए अँड सी ना, बाकीचं सोडून द्या. लक्षात आलं. जर तो नियम व्यवस्थित केला, बघा त्याच्यावर किती प्रश्न विचारलेत आयोगाने.
हे विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही, विद्यार्थ्यांना सगळं सारखंच वाटतं, पण हा नियम जर तुम्ही व्यवस्थित केला, तुमचं माइंड सेट झालं यावर, तर तुमचं उत्तर चुकत नाही. नेक्स्ट, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स, हां लक्षात घ्या. आय डोंट नो वाय इज ही अपसेट. वाक्याची शेवटी काय, फुल स्टॉप आहे, म्हणजे WH नंतर काय यायला पाहिजे, करता यायला पाहिजे. आय डोंट नो इथपर्यंत बरोबर आहे. वाय ही इज अपसेट असं पाहिजे, वाय ही इज अपसेट असं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न चुकला पहिला. वाय आर यू नॉट वर्किंग. वाय आर यू नॉट वर्किंग. वाय आर यू नॉट वर्किंग. वाय नंतर WH नंतर काय आलं आहे, सहाय्यकारी क्रियापद आलं आहे, नंतर करता आलं आहे, बाकीचा पार्ट आला आहे, आणि वाक्याची शेवटी क्वेश्चन मार्क आहे. वाक्य बरोबर, पहिलं वाक्य चूक, दुसरं बरोबर. तिसरं बघा, हाऊ लेझी ही इज. हाऊ लेझी ही इज हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. जर वाक्यात फक्त ॲडजेक्टिव्ह आलेला असेल तर आपण हावने सुरुवात करतो आणि वाक्याच्या शेवटी क्रियापदानंतर आपण एक्सक्लेमेटरी मार्क देतो. हे वाक्य बरोबर आहे. पुढे, व्हॉट ब्युटिफुल फ्लावर्स दीज आर. आता काही विद्यार्थ्यांना सर इथे एक आणि आला, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न सहज आला असेल. विद्यार्थी मित्रांनो, ॲडजेक्टिव्ह नंतर जर येणारं नाऊन हे जर अनेकवचनी असेल तर एन येत नाही. लक्षात घ्या, काय सांगितलं मी, ॲडजेक्टिव्ह नंतर येणारा नाऊन जर अनेकवचनी असेल तर वाक्यात ॲडजेक्टिव्हच्या आधी एन येत नाही, कारण अनेकवचनी नामांच्या आधी आर्टिकल येत नाही. आणि हा जो एन येतो हा नामासाठीच येत असतो. फ्लावर्स अनेकवचनी म्हणून एन येणार नाही. का, कारण एनचा अर्थ एक असा होतो. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. व्हॉट ब्युटिफुल फ्लावर्स दीज आर, म्हणजे हे देखील काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. लक्षात घ्या, बहुतेक विद्यार्थी याच्यात कन्फ्यूज होतात. ठीक आहे, लक्षात आलं. मग यामध्ये कोणतं बरोबर आलं बघा, इनकरेक्ट विचारलं आहे त्यांनी, इनकरेक्ट विचारलं आहे. मग इनकरेक्ट कोणतं आहे, पहिलंच इनकरेक्ट आहे. आय डोंट नो व्हाय इज ही अपसेट, येते व्हाय ही इज अपसेट असं पाहिजे होतं, कारण काय येतो, इनडायरेक्ट क्वेश्चन आहे. इनडायरेक्ट क्वेश्चनमध्ये WH वर्ड नंतर करता येतो आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो. इथं आलेला आहे फुल स्टॉप, पण WH वर्ड व्हायच्या नंतर इज आला आहे म्हणून वाक्य चुकलेलं आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट, तो नियम तुम्हाला व्यवस्थित कळला. हेल्पिंग वर्डने सुरू होणारे क्वेश्चन, WH वर्डने सुरू होणारे क्वेश्चन आणि WH वर्डने सुरू होऊन सुद्धा वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क न येणारा क्वेश्चन म्हणजे तो इनडायरेक्ट क्वेश्चन असतो. इनडायरेक्ट स्पीचमध्ये अशी रचना असते, लक्षात घ्या. किंवा एकच वाक्यात एक स्टेटमेंट असेल आणि दुसरा क्वेश्चन असेल तर तो येणारा जो क्वेश्चन असतो तो इनडायरेक्ट क्वेश्चन असतो. लक्षात घ्या. पुढे रूल नंबर 52 बघा. जर, महत्त्वाचा रूल आहे, आपण जर इट नंतर इज, हॅज, वॉज, हॅज, बघा, जर इट नंतर इज, हॅज, वॉज, हॅज बीनचा वापर केला गेला असेल तर यानंतर प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस न येता सब्जेक्टिव्ह केस येते. ऑब्जेक्टिव्ह केस न येता काय येते, सब्जेक्टिव्ह केस येते. आलं लक्षात. आता ऑब्जेक्टिव्ह केस आणि सब्जेक्टिव्ह केस तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता आय, वी, यू, ही, शी, दे हे सब्जेक्टिव्ह केस आहेत, कारण हे सब्जेक्ट म्हणून वापरलं जातं, बरोबर ना. आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे काय, मी, अस, यू, हिम, हर, देम हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे. म्हणजे हे कर्म म्हणून वापरलं जातं, तर हे कर्ता म्हणून वापरलं जातात. सब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्ता म्हणून, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्म म्हणून. लक्षात घ्या. सब्जेक्टिव्ह केसचं स्थान हे क्रियापदाच्या आधी असतं, तर ऑब्जेक्टिव्ह केसचं स्थान हे क्रियापदानंतर असतं. एवढं लक्षात घ्या. क्रियापद कोणतं, ट्रान्झिटिव्ह वर्ब. नेक्स्ट, लक्षात आलं. मग परत एकदा नियम बघूयात आपण. जर इट नंतर इज, हॅज, वॉज, हॅज बीनचा वापर केला गेला असेल तर यानंतर प्रोनाऊनची, सर्वनामाची ऑब्जेक्टिव्ह केस न येता सब्जेक्टिव्ह केस येते. आलं का लक्षात. काय येईल मी ते, त्याला काय येईल, सब्जेक्टिव्ह केस येते, ऑब्जेक्टिव्ह केस येत नाही. आलं का लक्षात. पुढे आता इथं बघूयात आपण. इट वॉज मी हू टेलिफोन द फायर सर्व्हिस. आता इथे बघा, इट वॉज काय म्हटलं आहे, इटच्या नंतर इज येत असेल, वॉज येत असेल तर त्याच्यानंतर सब्जेक्टिव्ह केस येते. मी हा ऑब्जेक्टिव्ह केस आहे. लक्षात घ्या, हे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह केस आहेत. मग इथे सब्जेक्टिव्ह केस काय येईल, आय येईल. या मीच्या ठिकाणी इथे काय पाहिजे, आय पाहिजे. इट इज आय हू टेलिफोन द फायर सर्व्हिस असं येईल ते बरोबर. मीच्या ऐवजी इथे काय पाहिजे, आय. मी येथे रॉंग आहे, इथे काय पाहिजे, आय पाहिजे. पुढचं वाक्य बघा. इट इज ही हू इज टू बी ब्लेम्ड. इट इज ही हू इज टू बी ब्लेम्ड. वाक्य बरोबर आहे. इट इज नंतर काय येणार, सब्जेक्टिव्ह केस येणार आणि सब्जेक्टिव्ह केसनुसारच इथे काय येणार, जो कर्ता आहे एकवचनी असेल तर ही इज येणार, अनेकवचनी असेल तर आर येणार. लक्षात घ्या. ही इज
अँटीसिडेंटचा रूल आहे हा, लक्षात घ्या. नेक्स्ट, आता इथं बघा तुम्हाला आता पटपट एरर सापडेल तुम्हाला. लक्ष द्या इकडे, इकडे एकदा परत लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे मीच्या ऐवजी इथे आय पाहिजे, फक्त इथे चुकलं आहे मुद्दामून, चुकवलं आहे मुद्दामून. लक्ष द्या, एकदा वाचा व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो भाग. झालं. नेक्स्ट पुढे बघा मग, इट इज हिम whom takes the decision in our office. आता येते बघा, इट इज हिम नाही येणार, इट इज ही. इथं पण बघा, इथं होम नाही येणार, इथं काय येईल, इथे काय येईल, सब्जेक्टसाठी हू येतो. लक्षात घ्या, या दोन सेक्शनमध्ये इथं मिस्टेक आहे, कारण ते सेक्शन करताना चुकलेलं आहे. इट इज हा जो सेक्शन आहे याच्यात हुम आहे ना, मध्येच ॲड करायला पाहिजे होता. इट इज ही इथे ॲड करायला पाहिजे होता, म्हणजे हे वाक्य इथेच आपण करेक्ट केलं असतं. काय, इट इज ही हू, इथेच आपण करेक्ट केलं असतं ते वाक्य. लक्षात घ्या. ठीक आहे, या पद्धतीने इथे पण मिस्टेक आहे आणि इथे पण मिस्टेक आहे, लक्षात घ्या. ठीक, हे वाक्य या पद्धतीने आपण इथं समजा असं गृहीत धरा, हा हुम आहे ना येथे आहे, येथे नाही आहे, म्हणजेच कुठे एक याच्यामध्ये मिस्टेक येईल, एक याच्यामध्ये मिस्टेक येईल. झालं. पुढे, इट वॉज मी हू टेलिफोन द फायर सर्व्हिस. आला असेल तुमचं लक्षात. आता इट वॉज मी, इथे लक्ष द्या, इट इज, इट वॉज, इट हॅज बीन, नंतर प्रोनाउनची सब्जेक्टिव्ह केस येते. मी हा ऑब्जेक्टिव्ह केस आहे, इथं आय पाहिजे, येथे चुकलेलं आहे. लक्षात घ्या, इथं मी आलं आहे म्हणून हे चुकलेलं आहे, आय बरोबर आहे. मग कुठे या मिस्टेकमध्ये आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. झालं. नेक्स्ट पुढे, इट वॉज हर हू सजेस्टेड दॅट यू बी ॲट द डोअर टू वेलकम इच पार्टिसिपंट, नो एरर. इट वॉज शी असं पाहिजे, लक्षात घ्या. बाकीचं पुढचं पण एरर याच्यामध्ये बघू. इट वॉज शी काय यायला पाहिजे, सब्जेक्टिव्ह केस यायला पाहिजे ना, हे यायला पाहिजे, येथे हे रॉंग आहे. हर हू सजेस्टेड दॅट यू बी ॲट द डोअर, हा जो बी जो पार्ट असतो ना, हा जो बी येथे जो घेतलेला आहे, इट इज पार्ट ऑफ सब्जेक्टिव्ह मूडचा पार्ट असतो. लक्षात घ्या. ठीक आहे, बरोबर आहे. यू आर लिहिण्यापेक्षा तिथं बी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. वेलकम इच पार्टिसिपंट. ठीक आहे, मग याच्यात कुठे मिस्टेक आली आहे, हरच्या ठिकाणी काय पाहिजे, शी पाहिजे. नेक्स्ट, स्पॉट द एररमध्ये बघा, इट वॉज मी हू टेलिफोन द फायर ब्रिगेड. हा मीमध्ये मिस्टेक आहे, खाली बघूयात. इट वॉज मी, मीच्या ऐवजी काय पाहिजे, इथे आय पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकलं. बाकीचं आय तिथे बरोबर येईल, द फायर ब्रिगेड. म्हणजे आपल्याला कसं याच्यात वेळ न घालायचं, पटपट आपल्याला ते लक्षात येतं. नेक्स्ट, आता याच्यात बघा, आयोगाने कशी प्रश्न विचारले त्यावर. पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स. पिक आउट द इनकरेक्ट पार्ट ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स. झालं. तर यामध्ये बघा, इट इज आय विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द लॉस सफर्ड बाय यू. आता इथं लक्षात घ्या, इट इज आय पर्यंत इथपर्यंत बरोबर आहे, पण आय हा व्यक्तींसाठी वापरला जातो, तिथे व्यक्तीसाठी हू येतो, व्हीच येत नाही. व्हीच हा वस्तूसाठी व निर्जीव वस्तूसाठी येतो. लक्षात घ्या. मग व्हीचच्या ठिकाणी ते काय पाहिजे, हू पाहिजे, बरोबर आहे. मग आता कुठे मिस्टेक आहे, इट इज आय बरोबर आहे, व्हीच इजच्या ऐवजी हू इज असं पाहिजे, म्हणजे इथे मिस्टेक आहे, बाकीचे सगळे बरोबर आहेत. लक्षात घ्या. मिस्टेक कुठे, इनकरेक्ट पार्ट कोणता आहे, मग हा आहे. मग याचं उत्तर काय येईल, याचं उत्तर काय येईल, हे याचं उत्तर येणार नाही. याचं उत्तर कोणतं येईल, 2. व्हीच इजच्या ऐवजी हू इज असं पाहिजे. व्हीच इजच्या ऐवजी काय पाहिजे, हू इज. नेक्स्ट, आता कंबाईन 1998ला प्रश्न विचारला, व्हिच वन ऑफ द फॉलोविंग सेंटेन्सेस इज करेक्ट. बरोबर आहे. बघा नियम कशी विचारला जातात, लक्षात घ्या. इट इज मी हू हॅज डन दिस. आता इथं लक्षात द्या, इट इज मी इथे चुकलं आहे, इट इज आय पाहिजे, बरोबर आहे. इट इज आय हू हॅव, 2 ठिकाणी चुकलं आहे, हे वाक्य चुकलं. ठीक आहे, हे वाक्य चुकलं. इट इज आय हू हॅव डन दिस, कारण आयला हॅव येतो, बरोबर आहे की नाही. आयला काय येतो, हॅव येतो, म्हणून हे वाक्य चुकलं. पुढे, इट इज मी हू हॅव डन दिस. आता इथे मीच्या ऐवजी आय पाहिजे, तर चुकलं आहे. बाकीचं वाक्य ते बरोबर आहे. पुढे, इट इज आय हू हॅज डन दिस, हे वाक्य चुकलं आहे. इट इज आयपर्यंत बरोबर आहे, पण हू नंतर जो अँटीसिडेंट आला आहे, आयला आपण हॅज वापरत नाही, आयला आपण हॅव वापरतो, आय हॅव, म्हणजे ते वाक्य देखील चुकलं. लक्षात घ्या. पुढे, इट इज आय हू हॅव डन धिस, हे वाक्य बरोबर. इट इज आय बरोबर आहे,
आयला आपण हॅव वापरतो कारण हुचा अँटीसिडेंट काय आय, आयला काय येईल हॅव येईल, म्हणजे हे वाक्य बरोबर. म्हणजे चौथं वाक्य याच्यात बरोबर आहे. बाकीचे कसे चुकीचे आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. चौथं वाक्य याचंच बरोबर आहे. नेक्स्ट परत PSI 1997ला प्रश्न विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. झालं बघा. इट इज मी हू हॅज रिटन दिस लेटर. पहिलं इथं आय पाहिजे, आयच्या ऐवजी इथं हॅव पाहिजे. हे चुकलं. म्हणजे मागे जे लेक्चर गेलं ना, मागे जे प्रश्न गेला ना त्याच्यावरच आधारित आहे, लक्षात घ्या. इट इज आय हू हॅज रिटन दिस लेटर. हे सुद्धा चुकलं आहे. आय बरोबर आहे पण आयला हॅज येतो, हॅज नाही येत, हॅव येतो. पुढे इट इज मी, इट इज मी रचना येत नाही, लक्षात घ्या. इट इज आय हू हॅव रिटन दिस लेटर. वाक्य बरोबर. म्हणजे हे वाक्य देखील येथे सुद्धा 4 नंबरचंच वाक्य आहे. बाकीचे का चुकलेत तुम्हाला मी पहिल्या वाक्यात एक्सप्लेन केलेलं होतं, लक्ष द्या. मग का चुकलं म्हणजे याच्यावर तुम्हाला पटपट तिकडे सोडवता येईल, लक्षात घ्या. कारण अँटीसिडेंटसुद्धा आपल्याला यायला पाहिजे. अँटीसिडेंट म्हणजे पूर्वपद, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे MES 2008ला प्रश्न विचारला आहे, इच क्वेश्चन सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. देर मे बी ॲन एरर इन 1 पार्ट. देर मे बी ॲन एरर इन 1 पार्ट. आयडेंटिफाय द एरर पार्ट. इफ देर इज नो एरर युअर आन्सर शुड बी डी. झालं. आता याच्यात बघा, इट इज आय, इट इज आय हू इज युअर गुड फ्रेंड, नो एरर. आता अँटीसिडेंटवर हा प्रश्न मित्रांनो बघा, जसं मी तुम्हाला सांगत होतो ना, काय मागे बघूयात आपण की आयला हॅज नाही येत, हॅव येतो, त्याच्यावर तो प्रश्न आहे बघा. इट इज आय इथपर्यंत बरोबर आहे. हू, हू नंतर जो इज आला आहे तिथे चूक आहे, कारण आय नंतर ॲम येतो, आयला काय होतो ॲम येतो, बरोबर आहे. मग तुमच्या लक्षात आला असेल कोणत्या सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. हू इजच्या ऐवजी हू ॲम यायला पाहिजे, कारण हूचा अँटीसिडेंट काय आय आहे आणि आयला ॲम येतो, इज येत नाही. म्हणजे कुठे चुकलं, बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, लक्षात घ्या. बीमध्ये मिस्टेक आहे, बाकीचं सगळं ठीक आहे. बीमध्ये मिस्टेक आहे, मग त्याचं उत्तर काय येईल बी 2. नेक्स्ट पुढे पुढचं बघा. आता पुढचा नियम काय म्हणतोय, गॉड या नामाचा उल्लेख सर्वशक्तिमान ईश्वर, गॉड या सर्वशक्तिमान ईश्वर या अर्थाने केल्यास त्याआधी आर्टिकल येत नाही. आता बघा नुसतं गॉडच नाही, गॉड, हेवन, हेल, पॅराडाईस यांच्या आधी सुद्धा आर्टिकल येत नाही. जर तुम्हाला हेवन, हेल, पॅराडाईस असे शब्द दिसलेत आणि तिथे नो आर्टिकल येतं, लक्षात घ्या. ठीक आहे. तसेच मॅन, वुमन यांचा या नामाचा वापर व्यापक अर्थाने होत असेल तर या आधी देखील आर्टिकल येत नाही. व्यापक अर्थ म्हणजे काय, ब्रॉड सेन्स नाही. म्हणजे संपूर्ण मानवजातीबद्दल आपण जर बोलत असू तर 3 पद्धतीने आपण तर या पद्धतीने आपण आर्टिकल वापरू शकत नाही. मॅनचा वापर आपण 3 पद्धतीने करू शकतो. जर मी म्हटलं अ मॅन वॉज स्टँडिंग देअर, अ मॅन म्हणजे कोणताही एक माणूस ज्याला मी ओळखत नाही, लक्षात घ्या. अ मॅन जर आपण ए वापरला तर याच्याबद्दल आपण अशा माणसाबद्दल बोलतोय की ज्याला तुम्ही ओळखत नाहीत, ज्याच्याबद्दल तुम्हाला काही माहीत नाही. जर दुसरा आपण द मॅन म्हटला, द मॅन हू हेल्प मी, द मॅन हू हेल्प मी इज माय कॉलिग. लक्षात, म्हणजे पर्टिक्युलर माणसाबद्दल मी बोलतो आहे, पर्टिक्युलर सेन्सने जर वापरला तर द मॅन बरोबर आहे. तिसरा जर मी वापरला मॅन इज अ सोशल एनिमल, तर हा जो मी मॅन वापरला आहे हा व्यापक अर्थाने वापरला, म्हणजे संपूर्ण माणसांबद्दल मी बोलतोय, मानव जातीबद्दल बोलतोय की मॅन इज अ सोशल एनिमल. म्हणजे प्रत्येक माणूस हा समाजशील प्राणी असतो, त्याला समाजात राहायला आवडतं, लक्षात घ्या. 3 पद्धतीने मी इथं वापरलं. मग हे तिसरा जो आहे, तिसरी पद्धत, ती पद्धत आहे की मॅन, वुमन या नामाचा वापर व्यापक अर्थाने होत असेल तर त्याआधी आर्टिकल येत नाही. हा तो तिसरा नियम आहे. 2 नियम तिथे अप्लाय करू नका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मग गॉड इज ऑमनिपोटंट. ऑमनिपोटंट मीन्स सर्वशक्तिमान. ठीक आहे. ओमनिपोटंट म्हणजे पॉवरफुल. गॉड इज ओमनिपोटंट. तिथं आर्टिकल वगैरे काही आलं का, नाही आलं. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्स, वाक्य बरोबर आहे. गॉड हेल्प दोज हू हेल्प्स देमसेल्स. आता काही ठिकाणी तुम्हाला गॉड हेल्प्स दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला गॉड हेल्प दिसेल, लक्षात घ्या. दोन्ही बरोबर आहेत. गॉड हेल्प जर आला तर सिम्पल स्टेटमेंट आलं, आणि गॉड हेल्प आला तर असं गृहीत धरायचं गॉडच्या पुढे मे आहे, मे गॉड हेल्प यू असा वाक्य समजायचं. डन, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, गॉड इज ओमनी प्रेझेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय, सर्वव्यापी. 1 वर सबस्टिट्यूशन येते, सर्वव्यापी.
मॅन इज मॉर्टल, मॅन इज मॉर्टल हे बरोबर आहे. मॅन इज मॉर्टल म्हणजे बघा इथे संपूर्ण मानवजातीबद्दल बोललं जात आहे. प्रत्येक माणूस मर्त्य आहे, प्रत्येकाला एक दिवस मरायचा आहे असा त्याचा अर्थ आहे. या जगात कोणीच दुसरा अश्वत्थामा होऊ शकत नाही ज्याला जो अमर आहे. लक्षात. पण अमरच्या वेदना काय असतील त्या ह्या बिचारा अश्वत्थामालाच माहीत असेल. ठीक आहे. मॅन इज अ सोशल एनिमल हे वाक्य पण बघा व्यापक अर्थाने आपण वापरलं आहे. वुमन इज अ मॅन्स मेट हे वुमनसुद्धा आपण व्यापक अर्थाने वापरलं आहे. म्हणजे पुरुषाची सहचरणी कोण, सोबती कोण, तर वुमन आहे. म्हणजे पण प्रत्येक स्त्रीची तो असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथे कोणत्या पद्धतीने वापरला आहे, इथे आपण ब्रॉड सेन्सने वापरलेला आहे. हा सगळा रूल लक्षात घ्या. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे आता बघा. गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स या वाक्यात गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्व्स. आता काही असं तुम्हाला जाणवेल गॉड हेल्प्स आला इथे दोज. आता बघा हूचा अँटीसिडेंट कोण आहे, दो आहे बरं का. मग दो नंतर क्रियापद अनेकवचनी यायला पाहिजे का नाही. दोज अनेकवचनी असतो. मग क्रियापद पण काय यायला पाहिजे, अनेकवचनी यायला पाहिजे. क्रियापद अनेकवचनी इथे आलेलं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. मग ह्या वाक्यात नो एरर आहे. उत्तर काय आहे, नो एरर. नेक्स्ट. द मॅन इज अ सोशल एनिमल व्यापक अर्थाने वापरला आहे आपण. मग द मॅन येईल का, व्यापक अर्थाने. माणसे समाजशील प्राणी आहेत बरोबर आहे ना. सर्व माणसं समाजशील प्राणी इथे द आर्टिकल नाही. दचा अर्थ म्हटलं तर स्पेसिफिक होतो. लक्षात घ्या. मग तिथे चुकलं आहे. या सेक्शनमध्ये द मॅन नको, फक्त मॅन पाहिजे. आलं प्रश्न. बाकीचं सगळं बरोबर आहे. हा प्रश्न विचारला आहे बरं का आयोगाने. कसं विचारलं आहे ते बघूयात पुढे आपण. नेक्स्ट. द गॉड इज ओमनीपोटंट नो एरर. द गॉड नको बरोबर आहे. आता इथं बघा द गॉड नको, इथं याच्याऐवजी फक्त काय आहे, गॉड पाहिजे. ठीक आहे. बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट. द गॉड इज ओमनी प्रेझेंट. ओमनीपोटंट होतो पहिले सर्वशक्तिमान. इथे द गॉड आहे. लक्षात घ्या. द गॉडच्या ऐवजी फक्त काय पाहिजे, गॉड पाहिजे फक्त. लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट पुढे. द वुमन इज मॅन्स मेट व्यापक अर्थाने स्त्रीचा उल्लेख झालेला आहे. मग द वुमन नाही येणार, फक्त काय येईल, वुमन येईल. लक्षात घ्या. इथे चुकलेलं आहे. लक्षात. नेक्स्ट. आता आयडेंटिफाय द इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. इनकरेक्ट यूज. द मॅन इज मॉर्टल. मॅनचा उल्लेख जर ब्रॉड सेन्सने झाला असेल, सर्वव्यापी म्हणून होत असेल, संपूर्ण समाजासाठी अप्लाय केला असेल, ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून केला असेल, तर त्याच्या आधी आर्टिकल येत नाही. परंतु इथे द आर्टिकल आला आहे, म्हणजेच येथे आर्टिकलचा वापर चुकलेला आहे. द गोल्ड इज अ प्रेसियस मेटल. गोल्ड हे मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल ए अँड द येत नाही. इथे आलेलं आहे, म्हणजे दोन्ही वापर चुकलं आहे. मटेरियल नाऊनच्या आधी आर्टिकल येतं केव्हा, जेव्हा ते विशेष अर्थाने वापरलं गेलं असेल तर. जर आपण असं म्हटलं द गोल्ड ऑफ कर्नाटका, बरोबर आहे, विशेष सोन्याबद्दल बोलतोय, म्हणजे कर्नाटकाच्या गोल्डबद्दल आपण बोलत आहोत. लक्षात आलं का. द कॉटन ऑफ बुलढाणा. लक्षात. म्हणजे जे आपण एक पर्टिक्युलराइज किंवा तिथे एखाद्या स्थळाचा सेन्स त्यासोबत जोडला असेल तर तो विशेष होतो आणि तिथे आपण द आर्टिकल वापरू शकतो, वापरता येतो. ठीक आहे. मग हे दोन्ही चुकलेले आहेत. दोन्ही इनकरेक्ट यूज आहेत बरोबर. बघूयात मग आन्सर ऑप्शनमध्ये बघूयात आपण. ए ओनली नाही, बोथ ए अँड बी इनकरेक्ट आहे. बरोबर आहे. बी ओनली, नन ऑफ दीज. बघा बरं का, सूचना व्यवस्थित वाचत चला आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघत चला. डन. नेक्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पुढचा क्वेश्चन. मॅन इज सोशल बिईंग हे वाक्य चुकलं आहे बघा. मॅन काय चुकलं यामध्ये, तिथं द आर्टिकल वापरलेलं नाही आहे. पण जो सोशल आहे, जो सोशल ॲडजेक्टिव्ह आलेला आहे त्याआधी ए आर्टिकल पाहिजे, कारण त्याच्यानंतर बिईंग हा नाऊन आलेला आहे आणि आर्टिकल हा नाऊनसाठी येत असतो. येथे तो आलेला नाही, म्हणून ते वाक्य चुकलं. डन. अ मॅन इज अ सोशल बिईंग व्यापक अर्थाने मॅनचा उल्लेख झाला तर त्याआधी आर्टिकल येत नाही, म्हणून हे वाक्य चुकलं. पुढे. द मॅन इज अ सोशल बिईंग मॅनचा वापर सर्वव्यापी ब्रॉड सेन्सने होत असेल तर त्याआधी आर्टिकल येत नाही, तिथं आलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकलं. चौथं वाक्य बघा. मॅन इज अ सोशल बिईंग सर्वव्यापी किंवा ब्रॉड सेन्सने होत असेल तर तिथे आर्टिकल येत नाही. इथे बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित आलेल्या आहेत. चौथा जो पार्ट आहे, चौथं जे ऑप्शन आहे, चौथं ऑप्शन याचं करेक्ट आहे. म्हणून चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे याचं उत्तर येईल 4. किंवा विचारलं आहे फॉरेस्ट 2019ला हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट. वी शुड लव द गॉड
गॉडचा उल्लेख जर सर्व शक्तिमान परमेश्वर सृष्टीतला एकमेव असा जर उल्लेख होत असेल तर त्या आधी आर्टिकल येत नाही, येथे आलेलं आहे, म्हणजेच हे वाक्य चुकलेलं आहे. पुढचं, मेनी आर गॉड्स ऑफ हिंदुइझम. ही वाक्यरचना चुकलेली आहे, लक्षात घ्या. देअर आर मेनी गॉड्स इन हिंदुइझम असं यायला पाहिजे, हे असं यायला पाहिजे. मग यामध्ये काय झालं, दोन्ही वाक्य चुकलेली आहेत. त्यांनी काय म्हटलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट, म्हणजे एकही याच्यात करेक्ट नाही आहे. ऑप्शन बघूयात. आन्सर ऑप्शन काय, ओनली ए नाही, ओनली बी नाही, नायदर ए नॉर बी. इथं काय म्हटलं आहे, नायदर ए नॉर बी करेक्ट. म्हणजे याचं काय, एक पण बरोबर नाही आणि दोन पण बरोबर नाही, या अर्थाने हे येईल. हे यांचाही अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. बोथ ए अँड बी, म्हणजे याचा अर्थ असं दोन्ही करेक्ट आहेत नाही. नायदर ए और नॉर बी म्हटलं तर काय, नायदर ए नॉर बी म्हटलं काय, ए पण करेक्ट नाही आणि बी पण करेक्ट नाही, म्हणजे दोन्ही करेक्ट नाही आहेत, म्हणजे त्याचं उत्तर हे येईल, हे येणार नाही. ठीक. नेक्स्ट, PSI 2011ला प्रश्न आला आहे, गॉड हेल्प यू. आता इथे गॉड हेल्प यू आलं का लक्षात. आता बघा इथे हेल्प आलेला आहे, मग इथे नो आर्टिकल येईल. नो आर्टिकलचं चिन्ह येईल, लक्षात घ्या. व्यापक अर्थाने त्याचा वापर होत आहे, तर इथे आर्टिकल येत नाही. आता रूल नंबर 54. रूल नंबर 54 काय म्हणतो, खूप महत्त्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. नेम ऑफ बुक्स, पुस्तकाची नावे. बरोबर. द अरेबियन नाईट्स, 3 मस्केटियर्स, गुलिवर्स ट्रॅव्हल्स. हे काय पुस्तकाची नावे आहेत. बरोबर. गुलिवर्स ट्रॅव्हल्स वगैरे विचारलं आहे, अरेबियन नाईट पण परीक्षेत विचारलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, हे दिसायला तुम्हाला अनेक क्वेश्चन दिसतील. म्हणजे पुस्तके मॅगझिन्सचे जे टायटल असतात ना, ते नेहमी ते दिसायला जरी अनेक वचनी असली तरी ते नेहमी एकवचनी गृहीत धरतात. डन. पुढे, नेम ऑफ द कंट्री, म्हणजे काही देशांची नावे अशी आहेत की दिसायला ते अनेक वचनी दिसतात. म्हणजे आपण द UK, द USA, द वेस्ट इंडीज, द UAE. बरोबर आहे. आता हे देशाची नावं आहेत. द युनायटेड किंगडम, द USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द वेस्ट इंडीज. बरोबर आहे. द UAE, युनायटेड अरब अमिरात. आता ही पण काय आहेत, ही एकवचनी आहेत. आणि लक्षात घ्या, याच्यासाठी जर आपण बघितलं तर आर्टिकलचा उच्चार केला तर यांच्या आधी द आर्टिकल येतो. ठीक आहे. आणि देशाचा विचार केला तर यांच्यासाठी एकवचनी क्रियापद वापरलं जातं, लक्षात घ्या. बघा, 2 नियम आहेत. म्हणजे आर्टिकलचा नियम जर विचारला तर यांच्या आधी द आर्टिकल वापरलं जातं आणि क्रियापद म्हणून वापरा तर एकवचनी क्रियापद येतं. नेम ऑफ गेम्स, म्हणजे काही क्रियापदांची नेम ऑफ गेम्स, काही खेळांची नावे अशी आहेत की दिसायला ते काय असतात, अनेक वचनी दिसतात, पण आहे त्या रूपमध्येच ते एकवचनी असतात. बिलियर्ड्स, त्याला स्नूकर म्हणतो आपण. डार्ट्स माहिती आहे, म्हणजे एक खोका लावलेला असतो, त्याच्यात गोल गोल चिन्ह केले असेल, धनुष्यबाणांचे जे आपण मारतो, आपण खेळ आहे. बरोबर आहे. ड्रॉट्स म्हणजे बुद्धिबळाचाच खेळ असतो हा, लक्षात घ्या. म्हणजे हे दिसायला अनेक वचनी आहेत, परंतु आहे या फॉर्ममध्ये हे काय आहेत, एकवचनी आहे. यांच्यानंतर नेहमी काय येणार, एकवचनी क्रियापद येणार. यांच्यानंतर काय येणार, एकवचनी क्रियापद येणार. नेक्स्ट, नेम ऑफ द मूवीज, चित्रपटांची नावे दिसायला अनेक वचनी असतील. 3 इडियट्स, रावडी राठोड. बरं का, हे यांना नेहमी एकवचनी गृहीत धरावं. नेक्स्ट, नेम ऑफ डिसीज, काही रोगांची नावं. रिकेट्स म्हणजे मुडदूस. ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा जो रोग असतो मुडदूस, म्हणजे ए जीवनसत्व म्हटलं तर रातंद्रेपणा होतो, बी बेरी होतो, सी स्कर्वी होतो आणि डी म्हणजे डी जीवनसत्वाच्या अभावी जो होणारा रोग असतो त्याला रिकेट्स, मराठीत आपण त्याला मुडदूस असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हा जरी अनेक वचनी दिसला तो अनेक वचनी एक वचनी, लक्षात घ्या. मिझल्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, गोवर, अगोदर माता वगैरे म्हणा, देवीचा आजार वगैरे, तो मिझल्स. मम्स म्हणजे गालफुगी किंवा गालगंड, गाल फुगतात वगैरे, त्याला गालगंड म्हणतात. सिंगल्स म्हणजे हा एक त्वचारोग असतो, जसा इसबचा रोग असतो, त्वचारोग असतो किंवा वेगवेगळे त्वचारोग असतात, ते त्याला सिंगल्स असं म्हणतात. आता तुम्हाला असं वाटत असेल सगळ्यांना यश प्रत्यय लागलं आहे म्हणजे अनेक वचनी, नाही. आहे या रचनेतच हे काय आहेत, एकवचनी आहेत. म्हणजे ही सगळी जी आहेत एकवचनी कर्ते गृहीत धरले जातात. यांच्यानंतर येणारं क्रियापद पण काय असेल, एक वचनीच असेल. सगळं लक्षात घ्या. याच्यावर सगळ्यांवर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. ठीक. नेक्स्ट, गुलिवर्स ट्रॅव्हल्स इज इंडीड अन इंटरेस्टिंग बुक. ठीक. आता ट्रॅव्हल्स, आता तुम्हाला असं असेल की अनेक वचनी, नाही, हे एक वचनी आहे म्हणून इथे क्रियापद एक वचनी आलं आहे म्हणून वाक्य बरोबर. इथे जर आर राहिला असतं तर वाक्य चुकलं असतं. ठीक आहे. कारण ते पुस्तकाचं नाव आहे, पुस्तकाचं टायटल हे नेहमी एक वचनीच असतं, जरी ते दिसायला अनेक वचनी असलं तरी. नेक्स्ट, द चायना डोंट वॉन्ट
द चायना डोंट वॉन्ट इंडिया इज द सिक्युरिटी काउन्सिल. आता द चायना म्हटलं आहे आपण, बरोबर, इथपर्यंत ठीक आहे. पण डोंट, डू हा अनेकवचनी क्रियापद असतो, डज हा एकवचनी असतो. मग इथं डोंटच्या ऐवजी काय पाहिजे, डझंट वॉन्ट. चालतंय, आलं कशा. पुढे पुढे मग कुठे चुकलं, हे बरोबर आहे. डोंट वॉन्ट. आता काही नाही वाटलं सर देशाच्या नावापुढे आर्टिकल वापरतात, देशाचा संघ किंवा विशेष अर्थाने आपण त्याचा वापर करत असू तर द आर्टिकल येतं. लक्षात घ्या. द इंडिया ऑफ 1947. इंडिया इज अ बिग कंट्री, करेक्ट. द इंडिया ऑफ 1947. मी कोणत्या इंडियाचा उल्लेख करतोय, 1947चा, तिथं द आर्टिकल वापरलं. द चायना म्हणजे चायनासोबत इतर जे काही राष्ट्रातील त्यांचा समूह असेल, एक विशेष अर्थाने त्याचा वापर केला आहे म्हणून द आर्टिकल तिथे बरोबर आहे. पण इथे डोंटच्या ऐवजी काय पाहिजे, डझंट पाहिजे. डोंट अनेकवचनी आहे आणि इथे काय चायना एकवचनी आहे, म्हणून त्या हिशोबानेच काय पाहिजे पुढे डझंट पाहिजे. मग लक्षात घ्या, इथं डझंट वॉन्ट पाहिजे. ठीक आहे, लक्षात घ्या, बाकीचं सगळं बरोबर आहे. म्हणजे द चायना डझंट वॉन्ट इंडिया इज द सिक्युरिटी काउन्सिल, म्हणजे चायनाला कधीच वाटत नाही की भारताने सिक्युरिटी काउन्सिलमध्ये असावं, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, द अरेबियन नाईट्स आर स्टील अ ग्रेट फेवरेट. मी तुम्हाला सांगितलं होतं अरेबियन नाईट्स पुस्तकाचं नाव आहे, तो एकवचनी आहे, क्रियापद देखील एकवचनीच येईल, परंतु इथे काय दिलं आहे, अनेकवचनी दिलं आहे. लक्षात घ्या. मग बघा, द अरेबियन नाईट्स बरोबर आहे. आर स्टीलच्या ऐवजी काय पाहिजे, इज स्टील पाहिजे. लक्षात घ्या, कारण ते पुस्तकाचं नाव आहे, ते टायटल आहे, ते नेहमी एकवचनी असतं, जरी ते दिसायला अनेकवचनी असलं तरी. ठीक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, द गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स, हे सुद्धा पुस्तकाचं नाव आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे, पुस्तकाचं नाव आहे, ते एकवचनी आहे. मग इथे वेअरच्या ऐवजी काय पाहिजे, वॉज पाहिजे. लक्षात घ्या, द गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स वॉज रिटन बाय स्विफ्ट. स्विफ्ट लक्षात घ्या, स्विफ्ट हा त्याचा रायटर आहे. मग इथपर्यंत बरोबर आहे. द गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स, वेअर रिटर्नच्या ऐवजी काय पाहिजे, वॉज रिटर्न पाहिजे. काय पाहिजे, वॉज रिटर्न. लक्षात घ्या. ठीक आहे, डन. बाकीचं सगळं बरोबर आहे, येथे चुकलेलं होतं. नेक्स्ट, पुढे, द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हॅव अ ह्यूज बजेट डिफिसिट डिस्पाईट द पीपल्स प्रॉस्पेरिटी. तर खाली बघूयात आपण. द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, देशाचं नाव जरी ते दिसायला अनेकवचनी असलं तरी ते एक देशाचं नाव आहे, त्यासोबत क्रियापद नेहमी एकवचनी येईल. येथे चुकलेलं आहे, हॅज पाहिजे इथे. बाकीचं सगळं बरोबर आहे. लक्षात घ्या. परीक्षेत एक प्रश्न विचारला होता, द युनायटेड स्टेट्स हॅव अ बिग आर्मी, ते वाक्य इनकरेक्ट होतं, तिथं हॅज अ बिग आर्मी असं पाहिजे. लक्षात घ्या, इथं हॅवच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज पाहिजे. लक्षात घ्या. नेक्स्ट, गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स आर इंडीड अन इंटरेस्टिंग बुक. संपलं विषय. आरच्या ऐवजी काय पाहिजे, इज पाहिजे. बाकीचं काहीच बघायची गरज नाही. डन. नेक्स्ट, आता याच्यात बघा, आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. मम इज अ पेनफुल ॲफ्लिक्शन. आता मम हा शब्द असा लिहिला जातो. पहिली गोष्ट, जेथे या पद्धतीने लिहिलं असेल ते उडवा. कुठे, हां येणार. आणि जेथे बरं का आर लिहिला आहे ते पण उडवा. आर दिसतंय का, म्हणजे हे दोन आउट होतील. बरोबर, हे दोन आउट होतील, कारण तो एक रोगाचं जरी नाव आहे गालगंड, तो एकवचनी आहे, दिसायला जरी अनेकवचनी असला तरी. आता मम्प हे आलं आपलं उत्तर. दुसरं उत्तर येईल आपलं मम्स. तो रोगाचं नाव आहे, तो दिसायला जरी अनेकवचनी तरी आहे, त्या फॉर्ममध्ये तो एकवचनी आहे, त्याच्यानंतर एकवचनी क्रियापद येतं. आलं आहे मम्प्स इज अ पेनफुल ॲप्लिकेशन. बरोबर, ॲप्लिकेशन बी बरोबर आहे. मग बी कुठे बघूया, ओनली बी हे त्याचं उत्तर येईल, ओनली बी. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, क्लर्क टायपिस्ट 2013ला आलेला आहे प्रश्न. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर करेक्ट ऑर इनकरेक्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय ब्रदर अँड हिज फ्रेंड कम्युट्स एव्हरी डे. कम्युट्सचा अर्थ होतो घरापासून तर कामाच्या ठिकाणापर्यंत रोज प्रवास करणे, त्याला कम्युट्स असं म्हणतात. कम्युटर्स माहिती आहे तुम्हाला, कम्युटर्स असतात. लक्षात घ्या. माय ब्रदर अँड हिज फ्रेंड म्हणजे हा अनेकवचनी करता झाला, म्हणजे याच्यानंतर अनेकवचनी क्रियापदे आले. कम्युट्स नाही पाहिजे, इथं यसची गरज नाही, कम्युट पाहिजे फक्त. हे लक्षात घ्या, हे वाक्य चुकलं. अनेकवचनी करता आला ना तो. नेक्स्ट, मिझल्स हॅव बिकम लेस कॉमन इन द युनायटेड स्टेट्स. मिझल्स म्हणजे गोवर हा एकवचनी असतो, त्याच्यानंतर नेहमी एकवचनी क्रियापदे यायला पाहिजे. म्हणजे दुसरं वाक्य पण चुकलं, म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर चुकलेले आहेत. आपल्या त्यांनी काय म्हटलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे एकही याच्यात करेक्ट नाही आहे. ऑप्शन वाचूयात आपण. ओनली ए इज करेक्ट नाही, ओनली सेकंड इज करेक्ट नाही, ओनली 1 and 3 आर करेक्ट नाही, बोथ
1 and 2 आर इनकरेक्ट. उत्तर काय 4 येईल त्याचं. लक्षात 4 नंबरचं उत्तर येईल त्याचं, कारण दोन्ही इनकरेक्ट आहेत ना. लक्षात आलं. नेक्स्ट पुढे कंबाईन 2010ला प्रश्न विचारला आहे बघा. बिलियर्ड्स हा खेळाचं नाव आहे. तो दिसायला जरी अनेक वचनी येतं तरी तो त्याच्यानंतर क्रियापद एकवचनी येतं. लक्षात घ्या. मग काय जिथं तुम्हाला इज दिसलं त्याचं उत्तर आहे. चूज द फॉलोइंग ऑप्शन्स टू करेक्टली फिल इन द ब्लँक इन द अबोव सेंटेन्स. बिलियर्ड्स आर नाही, इज येणार. डन. नेक्स्ट आता MES 2013ला प्रश्न विचारलेला आहे बघा. याच्यावर काय प्रश्न येतो बघूयात. मिझल्स डॅश डॅश अ पेनफुल ॲप्लिकेशन. झालं हे विचारलं. टू बीचं रूप योग्य भरायचं आहे. मिझल्स हा रोगाचं नाव आहे. हे तो जरी दिसायला अनेक वचनी तो आहे, या फॉर्ममध्येच तो एकवचनी आहे. म्हणजे ते इज असेल ते त्याचं उत्तर असेल. मग तिथं काय विचारलं, फिल इन द ब्लँक विथ ॲन ॲक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. इज बरोबर आहे, आर नाही, बिंग नाही, इज त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आता पुढचं बघा. परत PSI 2013ला प्रश्न विचारला आहे. मिझल्स डॅश डॅश क्वाईट अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट. इथं मेन वर्ब विचारला आहे का. मिझल्स हा एकवचनी करता आहे, त्याच्यानंतर एकवचनीच क्रियापद येईल. कॉज अनेकवचनी आहे, कॉजेस एकवचनी आहे, आर कॉझिंग अनेकवचनी आहे, हॅव कॉज्ड अनेकवचनी आहे. मग इथे कॉजेस हे त्याचं उत्तर आहे. मिझल्स कॉजेस अ क्वाईट अ लॉट ऑफ डिस्कम्फर्ट. बरोबर आहे. नेक्स्ट मध्ये उत्तर काय 2. आता विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण रूल नंबर 51 ते 54 बघितलेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनमध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम केअरफुली एक्सप्लेन केलेली आहे. जर शिकवताना तुम्हाला एखादा पॉईंट कळला नसेल किंवा एक आयोगाने विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळलेलं नसेल तर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकतात. हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.